31 वेळा 21 प्रस्तावावर फक्त उत्तर दिलं 21 वेळा 21 वेळा फक्त 10 वर्षामध्ये बोलल्या 9-9.5 वर्षामध्ये 380 रुपयाचा सिलेंडर 1180 रुपयापर्यंत गेला निवडणूक आल्याबरोबर फक्त 200 रुपयाने कमी झाला हल्ली का होतं ते त्यांच्या टोनिंगवर बोललं की केस होती पंतप्रधानांची म्हणतात टिंगल केली अरे ते आवाज काढला वास्तविक तर पंतप्रधानांची टिंगल कशी काय होऊ शकते ते म्हणाली म्हातारीन खातं काढलं रोज सकाळी पोस्टात जाते आलेत काय कुठले येत आहेत उमेदवार इकडे यायचे अच्छे दिन पोरं लगेच म्हणायचे आएंगे अच्छे दिन आएंगे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय मासाहेब यांना अभिवादन करतो। आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे ज्येष्ठ सहकारी माजी मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमदार सचिन भाऊ अहिर ज्यांचा आपण धडाकेबाज भाषण या ठिकाणी ऐकलं त्या पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस आणि उपनेते श्रीयुत रघुनाथजी कुचिक ज्यांनी आज या मेळाव्याचं अतिशय उत्तम अशा प्रकारचं आयोजन केलं ते माझे सहकारी माजी आमदार सन्माननीय महादेवराव बाबरजी व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी आमदार चंद्रकांतजी मोकाटे जिल्हा प्रमुख विजयराव देशमुख शहर संघटिका कल्पनाताई थोरवे संगीताताई ठोसर नगरसेवक बाळासाहेब ओसवाल संजय भोसले तानाजी लोणकर भरत चौधरी मेघा बाबर उपशहर प्रमुख समीर तुपे उपशहर संघटिका विद्याताई होडे महिला आघाडी सचिव रेणुकाताई साबळे विभाग प्रमुख सलमा भाटकर नितीन गावडे शिक्षक सेनेचे राज्याचे अध्यक्ष श्री सुनील जगताप आणि ज्यांचं माझ्याकडून नाव चुकून राहून गेलं ते युवा सेनेचे राज्याचे प्रसारक श्री शरद कोळी आमचे तरुण मित्र प्रसाद बाबर व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्वच पक्षाची वेगवेगळ्या विंगची सगळी पदाधिकारी मंडळी पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांनो भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो सचिन भाऊ नशीबवान म्हणा काय म्हणा परंतु सुषमाताई अंधारेंनी महाराष्ट्रामध्ये महाप्रबोधन यात्रा खूप चांगल्या प्रमाणामध्ये गाजवली आणि महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये प्रत्येक मतदारसंघात पोहोचवली। अर्थात नाव जरी सुषमाताईंचं असलं तरी तुम्हाला माहीत नाही सचिन भाऊ त्याचा शुभारंभ हा ठाण्यामध्ये पहिला माझ्या हस्ते झाला हे लक्षात ठेवा। मी काही ताई फुकटचं श्रेय घेत नाही गमतीचा भाग म्हणून आणि सगळे जरा मागापासून आकसलेत बहुतेक ते मला कधी एकदा आठवतंय असंच म्हणत असतील कंटाळलात का नाही ना आणि म्हणून त्याची सुरुवात ठाणे जिल्ह्यामधून आम्ही त्या दिवशी केली। योगायोगानं त्या सुरुवातीच्या कार्यक्रमाला मीच उपस्थित होतो आणि आता आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी होऊन जाऊ द्या चर्चा किंवा होऊ द्या चर्चा अशा प्रकारचा एक कार्यक्रम आपणा सर्वांना दिलेला आहे आणि त्याची सुद्धा सुरुवात आज पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यामध्ये होते तिथं सुद्धा मी असावं आणि म्हणून हा सुद्धा योगायोग आहे आणि म्हणून सचिन भाऊ तिथं सुषमाताईंनी सुरुवात केली इथं तुम्ही करताय। मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं सुषमाताईंची महाप्रबोधन यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजली ज्याची दखल या राज्यातल्या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना घ्यावी लागली मला असं वाटतं
की होऊन जाऊ द्या चर्चा किंवा होऊ द्या चर्चा, या कार्यक्रमाची दखल ही देशाला घ्यावी लागेल, अशा पद्धतीचा हा कार्यक्रम होईल. देशाला घ्यावी लागेल एवढ्याकरता मी म्हणतोय, कारण आदरणीय उद्धव साहेबांनी आपल्याला चर्चेला जे विषय दिलेले आहेत हे सगळे देश पातळीवरचे बहुसंख्य विषय दिलेले आहेत. आणि ही चर्चा कोणीतरी आमच्यासारख्या नेत्यांनी, आमच्यासारख्या वक्त्यांनी करायची नाहीये. आम्ही आज त्याचा शुभारंभ करतो आहोत. उद्धव साहेबांनी सांगितलंय की ही चर्चा माझ्या सर्वसामान्य माणसांना, सर्वसामान्य नागरिकांना ही चर्चा नाक्या नाक्यावर केली पाहिजे. पानपट्टीच्या ठेल्यावर, पानपट्टीच्या दुकानावर बसणारा आमचा एखादा पानपट्टा व्यावसायिक असेल, त्यांनी चुना लावता लावता चर्चा केली पाहिजे. रिक्षा व्यावसायिक रिक्षा चालवत असेल, त्यांनी रिक्षा चालवता चालवता आपल्या पॅसेंजर बरोबर चर्चा केली पाहिजे. तिथं आमचा एखादा सलून चालवणारा आमचा एखादा व्यावसायिक असेल तर त्यांनी सलून चालवता चालवता चर्चा केली पाहिजे. एखादा दुकानदार असेल तर त्यांनी दुकानाची पुडी बांधता बांधता पुडी बांधली पाहिजे, तिथं त्यांनी चर्चा केली पाहिजे. भाजी विक्रेत्यांनी चर्चा केली पाहिजे, मच्छी विक्रेत्यांनी चर्चा केली पाहिजे, आणि मटन मार्केटवाल्यांनी तर खातनाच केला पाहिजे, असं माझं मत आहे. म्हणजे चर्चेचा त्यांनी चांगल्या प्रकारचा सुरा पाजवायला हवा. कारण ह्या चर्चेमध्ये केवळ नेते वक्ते यांनी सहभाग घेऊन चालणार नाही. आमच्या महिला भगिनींना त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा लागणार आहे. इथं व्यासपीठ गाजवायचं नाहीये, तर सगळ्यात महत्वाचं चर्चा ही व्हायची आहे की ह्या देशामधली लोकशाही आता राहणार की नाही, आपण टिकवणार की नाही, टिकणार की नाही, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे सामान्यातला सामान्य माणूस आज व्यासपीठावर बसू शकतो. सामान्यातला सामान्य माणूस उद्या आमदार होण्याचं, खासदार होण्याचं, नगरसेवक होण्याचं, जिल्हा परिषद सदस्य होण्याचं, सरपंच होण्याचं स्वप्न बघू शकतो. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना शिल्लक राहणार आहे की नाही, अशा प्रकारची परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे. हे संविधान, ज्या संविधानामुळं आज या देशाचे पंतप्रधान, या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतात, ते संविधान आज अडचणीत आलेलं आहे. ते संविधान आज अडचणीत आलेलं आहे. आणि म्हणून ही लोकशाही टिकवण्याकरता, हे संविधान टिकवण्याकरता, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना टिकवण्याकरता लोकशाहीनं काय आम्हाला दिलं? लोकशाहीनं आम्हाला भाषण स्वातंत्र्य दिलं, लोकशाहीनं आम्हाला लेखन स्वातंत्र्य दिलं, लोकशाहीनं आम्हाला विचार स्वातंत्र्य दिलं, लोकशाहीनं आम्हाला टीका टिप्पणी करण्याची सुद्धा त्या ठिकाणी अधिकार दिलाय. हे सुद्धा स्वातंत्र्य दिलंय, स्वातंत्र्य दिलंय. देशाचे पहिले पंतप्रधान कैलासवासी पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं होतं की ह्या देशाचं आम्ही संविधान स्वीकारत आहोत. या संविधानानं सर्वसामान्य माणसाला हा अधिकार दिलाय की माझ्याबद्दल सुद्धा, म्हणजे देशाच्या पंतप्रधानांबद्दल जर कोणाच्या मनामध्ये आक्षेप असेल, कोणाला जर माझ्यावर टीका टिप्पणी करायची असेल, तर त्यांनी माझ्या घराच्या बाजूला उभं राहून त्यांनी माझ्यावर टीका टिप्पणी करावी, तरी सुद्धा मी त्याला रोखणार नाही, मी त्याच्यावर कुठलीही कारवाई करणार नाही. आजच्या देशाच्या पंतप्रधानांबद्दल हे आहे. आजच्या देशाच्या पंतप्रधानांबद्दल तुम्ही काही साधी 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 टिप्पणी करा, साधा एखादा शब्द प्रयोग करा, व्हॉट्सअपवर एखाद्याने जर एखादी पोस्ट टाकली तर ताबडतोब पोलीस त्याच्या घरात येतात आणि त्याला अटक करतात आणि त्याला सांगतात तू भाजपच्या मंत्र्यावर टीका केलीस, आरोप केलास म्हणून तुला जेलमध्ये जावं लागतंय. ही काय लोकशाही आहे? या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी गेल्या 5, 25, 30, 40 वर्षातली यांची भाषणं बघा. यांनी सकाळ संध्याकाळ देशाच्या पंतप्रधानांबद्दल किंवा कुठल्याही राजकीय पुढाऱ्याबद्दल विरोधी पक्षाच्या सकाळ संध्याकाळ वाटेल ती टीका टिप्पणी केलेली आहे. 2013ला ज्या वेळेला हेच पंतप्रधानांचे उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या समोर आले आणि त्यांनी काय भाषणं केली ती आज त्याच्या क्लिप खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल व्हायला लागल्या आहेत, फिरायला लागल्या आहेत.
त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप केले, त्यांना मौनी बाबा म्हणून हिणावलं, त्यांच्यावर नाना तऱ्हेची टीका केली, त्यांची टिंगलटवाळी केली, त्यांची अनेक प्रकारची अवहेलना केली, त्यांची कुचेष्टा केली, चेष्टा केली, पण त्या सज्जन माणसानं कधीही तोंडातून ब्र काढला नाही किंवा कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही किंवा यांच्याबद्दल कधीही कुठली कारवाई केली नाही। आज मी त्या ठिकाणी सचिन भाऊ चिपळूणमधून येत असताना मुद्दामून निरंजन चौधरी जे खासदार आहेत काँग्रेसचे, त्यांची एक मुलाखत जी रजत शर्माने घेतली होती, इंडिया टीव्ही मध्ये घेतात, ती मुलाखत बघत मुद्दामून मी आलो आणि खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला। आश्चर्याचा धक्का एवढा बसला की ज्या मनमोहन सिंगांची टिंगलटवाळी करत होते, चेष्टा करत होते, हेटाळणी करत होते, त्यांना बोलता येत नाही म्हणून सांगत होते, आपल्या देशाचे पंतप्रधान रोज जाऊन परदेशामध्ये भाषण करतात की नाही करतात? सकाळ संध्याकाळ परदेशामध्ये जातात, तिथं मोठमोठी भाषणं करतात। आम्ही विश्वगुरु म्हणून त्या ठिकाणी आम्हाला सांगतात आणि त्यांचे भक्त विश्वगुरु म्हणून सांगतात। त्याच चौधरींनी सांगितलं की आमचे पंतप्रधान 10 वर्षामध्ये एकंदर 77 निवेदनावर, विरोधकांच्या 77 प्रस्तावावर मनमोहन सिंगांनी उत्तर दिलं। पण आजचे हे जे पंतप्रधान बाहेर सकाळ संध्याकाळ भाषण करत फिरतात, कुठल्याही विषयामध्ये भाषण करतात, त्यांनी सभागृहामध्ये एकूण फक्त 21 वेळा 21 प्रस्तावावर फक्त उत्तर दिलं। 21 वेळा फक्त 10 वर्षामध्ये बोलले, 9-9.5 वर्षामध्ये। आणि त्या 21 वेळेच्या उत्तरामध्ये कैलासवासी पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल टीका, कैलासवासी त्या ठिकाणी इंदिरा गांधींबद्दल टीका, कैलासवासी राजीव गांधींबद्दल टीका, परंतु कधीही मनमोहन सिंगांनी त्यांच्या नेत्यांबद्दल टीका केली नाही। तर माझ्या सरकारनं काय केलं? माझ्या सरकारनं ज्यावेळेला जागतिक मंदी होती, त्यावेळेला जागतिक मंदी असताना सुद्धा या जागतिक मंदीतून आपल्या हिंदुस्थानाला बाहेर कसं काढलं ते त्यांनी सांगितलं। गरिबांकरता कोणत्या आम्ही योजना राबवतो ते त्यांनी सांगितलं। आपल्याकडून काही उणीवा राहिल्या असतील तर त्या प्रांजळपणे त्यांनी मान्य केल्या। पण आजचे पंतप्रधान या विषयावर काही बोलत नाहीत। आठवतंय तुम्हाला, निवडणुकीच्या पूर्वी माझ्या महिला भगिनी इथं आहेत, त्यांनी मी मगाशी म्हटलं की चर्चेमध्ये जास्त भाग घेतला पाहिजे। त्यावेळेला तुम्हाला काय सांगितलं होतं की सिलेंडर तुम्हाला त्यावेळेला किती रुपयाने मिळत होता? 380 रुपयांनी मिळत होता की नाही? आता किती 280 रुपयांनी मिळतो की नाही? काय नाही सांगता? आता 280 रुपये झाला। अच्छा, म्हणजे फक्त 200 कमी केले काय? मला वाटलं 280 रुपये फक्त झाला। 380 रुपयाचा सिलेंडर 1180 रुपयापर्यंत गेला। निवडणूक आल्याबरोबर फक्त 200 रुपयानं कमी झाला, 200 रुपयानं कमी झाला। तुम्हाला सांगितलं होतं की नाही की काला धन लावूंगा? आता मी त्यांच्या टोनिंगमध्ये बोलत नाही, कारण हल्ली काय होतं ते त्यांच्या टोनिंगवर बोललं की केस होती। पंतप्रधानांची म्हणतात टिंगल केली, अरे ते आवाज काढला वास्तविक तर पंतप्रधानांची टिंगल कशी काय होऊ शकते? आणि म्हणून काला धन लावणार, दाऊदला फरफडत आणणार, बोलले होते की नाही बोलले होते? आणि मग एवढा काला धन आणायचा तो मग ठेवायचा कुठं? काला धन एवढा बाहेर आहे, तो आणला तर ठेवायचा कुठं? आणि मग सर्वांना सांगितलं यूं ही हर एक के खाते में 15-15 लाख रुपये ऐसा ही दूंगा। हे सगळ्यांनी घरादारात काढलं, खातं अकाउंट ओपन केलं की नाही तुम्ही? 15 लाख रुपये आमच्या तिथल्या ग्रामीण भागातल्या महिला म्हाताऱ्या कोताऱ्या बाहेर पडल्या, खातं ओपन केली आणि म्हणाल्या पोराला लय हल्ली मस्ती आली, बायकोचं भारी ऐकतो हल्ली, आयशीला विचारत नाही, आमच्याकडे आईस म्हणतात, आयशीला हल्ली विचारत नाही। आता माझा नरेंद्र मोदी 15-15 लाख रुपये देणार आहे, आता व्याजावरच जगता, व्याजावरच जगते म्हणाली म्हातारी। म्हातारीन खातं काढलं, रोज सकाळी पोस्टात जाते, आलेत काय आलेत काय आलेत काय, कुठले येत आहेत? यायचे राहिले बाजूला। अचानकपणे नोटाबंदी झाली का नाही झाली? मला इकडचं एवढं काही माहित नाही, पण गरिबांनी शेवटी गोरगरीब असतात, महिला असतात, विशेष करून आमच्या महिला भगिनी ह्या नेहमी बचत करत असतात। घरामध्ये त्या काळामध्ये जर 500ची नोट दिसली किंवा 1000ची नोट दिसली
तर माणूस 1000ची नोट मोडायचा नाही. का मोडायचा नाही महादेवराव? की एकदा मोडली तर ती संपून जाईल. म्हणून आपल्या पोटाला चिमटा काढायचा. अंगावरचं ब्लाऊज फाटका असलं तरी चालेल, ते खर्च नाही करायचं. पोरीचं शाळेत जाण्याचा फ्रॉक फाटला असेल तरी चालेल, पण 1000ची नोट मोडायची नाही. मोडली तर ती खर्च होऊन जाईल. म्हणून ती लपवून ठेवायची डाळीच्या डब्यात खाली. आणि त्यातल्या त्यात भाजपचा कार्टा घरात असला तर मग कुठेतरी आणखीन लपवून ठेवायची, नाही तर डाळीत पण हात घालील, त्याचा काही पत्ता नाही. आणि म्हणून ती लपवून ठेवायची. एका रात्रीत 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशाचे पंतप्रधान अचानकपणे टीव्ही समोर आले आणि त्यांनी सांगून टाकलं रात्री 8 वाजता की आज रात्री 12 पासून 500 आणि 1000ची नोट केवळ एक कागद का टुकड़ा रह जाएगा. असं बोलले की नाही? असे कागदाचा एक तुकडा होईल. एका रात्रीत 15 लाख गेले. घरात कुठं 1000ची नोट होती ती पण गेली की नाही गेली? ती पण गेली. अशा पद्धतीने ह्यांनी उद्योग केला. सिलेंडर एवढे महागले. आमचे सगळे तरुण, आमच्या देशाचे पंतप्रधान, त्यावेळेचे उमेदवार इकडे यायचे. अच्छे दिन, पोरं लगेच म्हणायचे आएंगे, अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. हे तरुण नुसते असे उड्या मारायचे, आएंगे. तुम्ही पण होतात त्याच्यात. अरे त्या देशाचे पंतप्रधान अच्छे दिन आएंगे बोलले बरोबर, पण कोणाला? कधी प्रश्न विचारलात तुम्ही कोणाला म्हणून? आणि त्यांनी कोणाला येईल म्हणून सांगितलं? त्यांनी त्याच दिवशी ठरवून टाकलं होतं, एकदा मला सत्तेवर आणा, अच्छे दिन आएंगे लेकिन मुझे आएंगे. अदानी अंबानी को आएंगे. बराबर आहे का नाही? अदानी अंबानीला येतील, तुम्हाला येणार नाहीत. चर्चा ही करायची आहे. महिला भगिनींनी महागाईची चर्चा करायची आहे. महिला भगिनींनी महिलांच्या अत्याचारावर होणारे अत्याचार आहेत त्याच्यावर चर्चा करायची आहे. चर्चा ही करायची आहे की देशाचे पंतप्रधान मणिपूरची घटना तुम्ही सर्वांनी बघितली की नाही बघितलीत? त्या भयानक त्या क्लिप बघितली असाल तुम्ही. आजही देशामध्ये म्हणजे द्रौपदीला विवस्त्र केल्याचं आपण त्या ठिकाणी पुराणामध्ये कथा ऐकतो. पण त्या मणिपूरमध्ये एका महिलेला ज्या पद्धतीने विवस्त्र केलं गेलं त्याच्या क्लिप आम्ही बघितल्या. माझ्या महिला भगिनींनी माझ्यावर रागवू नये. त्यांना अतिशय पूर्णपणे विवस्त्र केलं, नग्न केलं. आणि 5-25 पुरुष एका आईला आणि तिच्या सख्या मुलीला भर रस्त्यावरून दिवसा ढवळा घेऊन चालले होते. दिवसा ढवळ्या चालले होते. आणि चालताना त्या महिलांच्या माय लेकींच्या कुठल्याही शरीरातल्या कुठल्याही पार्टला त्यांनी सोडलं नाही की ज्याची विटंबना केली नाही. ज्याची विटंबना केली नाही. त्यांच्या प्रायव्हेट पार्टची सुद्धा ज्या पद्धतीने विटंबना केली आणि त्यांच्यावर सामुदायिक बलात्कार केला. 77 दिवस झाले. 77 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री तिथे आहे. देशाच्या पंतप्रधानांना हे कळलं सुद्धा नाही. देशाच्या पंतप्रधानांना काहीच कळलं नाही. देशाच्या पंतप्रधानांनी या गोष्टीची दखल घ्यावी. विरोधी पक्षांना पार्लमेंटमध्ये सांगितलं की देशाच्या पंतप्रधानांनी निवेदन करावं. पण देशाचे पंतप्रधान एवढे अहंकारी निघाले, त्यांनी निवेदन केलं नाही. शेवटपर्यंत केलं निवेदन. शेवटी विरोधी पक्षाला त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणावा लागला. लोक म्हणतात ह्यांना काय अक्कल आहे की नाही, अविश्वासाचा ठराव कशाला आणला? अरे लोकशाहीमध्ये मिळालेलं ते आयुध आहे, घटनेनं दिलेला तो अधिकार आहे की शेवटी सगळ्या मार्गाने प्रयत्न करून देशाचे पंतप्रधान याच्यावर भाष्य करत नाहीत तर किमान आम्ही अविश्वासाचा ठराव आणला तर अविश्वासाच्या चर्चेला देशाचे पंतप्रधान उत्तर देतील आणि देशाला कळेल की त्या मणिपूरच्या महिला भगिनींचं कशा पद्धतीने रक्षण केलं जातंय, त्यांची अब्रू कशी वाचवली जाते, त्यांच्या अब्रूवर जो घाला घातला जातोय त्यांना कोणती शिक्षा होणार आहे हे तरी कळेल. आणि म्हणून अविश्वासाचा ठराव आणला गेला. देशाच्या पंतप्रधानांनी 2 तास आणि 13 मिनिटं भाषण केलं. बघितलं? 2 तास आणि 13 मिनिटं भाषण केलं. त्या 2 तास आणि 13 मिनिटाच्या भाषणामध्ये
देशाच्या पंतप्रधानांनी 2.5 ते 3 मिनिटं फक्त मणिपूरवर बोलले. बाकी काँग्रेस पक्षाच्यावरच फक्त टीका टिप्पणी. पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय केलं, राजीव गांधींनी काय केलं, इंग्रजांनी काय केलं, तुमच्या काळात काय झालं, माझ्या काय काळात झालं. अरे त्यांच्या काळात जर चुका झाल्या असतील तर त्या चुका तुम्ही ज्या त्या तुमच्या काळामध्ये त्यांच्यापेक्षा अधिकच्या चुका करून काय विश्वविक्रम निर्माण करताय का? तुम्ही सांगितलं पाहिजे की तुमच्या काळात चुका झाल्या होत्या, आमच्या काळात या चुका होणार नाहीत किंवा होता कामा नये किंवा होणार नाहीत, याकरता आम्ही काय केलं. पण देशाच्या पंतप्रधानांनी तिथं मोडकं तोडकं फक्त भाषण केलं आणि सरळ उठलेनी साऊथ आफ्रिकेमध्ये गेले. पण आज तागायत मणिपूरमध्ये गेले नाहीत. गेले मणिपूरमध्ये गेले नाहीत. प्रत्येक गोष्टीचा एक इव्हेंट तयार करायचा, प्रत्येक गोष्टीचा एक चंगळवाद तयार करायचा. आता देशामध्ये काल आणि आज G20 चालू झालंय. G20 आहे ना, ते काय ते G20 ना 20 सचिन भाऊ काय ते काय आपल्याला सर्वांना असं वाटतंय की बाबा विश्वगुरूंनी ही जगामध्ये पहिल्यांदा G20 आपल्याकडे आणलं आणि देशाचा केवढा मान वाढला, देशाचा केवढा बहुमान वाढला. पूर्वी 75 वर्ष ज्या लोकांनी राज्य केलं तेव्हा देशाला आपल्या काही किंमतच नव्हती. तुम्हाला माहिती आहे हे काय आहे ते? हा नुसता खेळखंडोबा आहे. हे G20 काय आजच इंडियामध्ये भारतामध्ये त्या ठिकाणी स्थापन झालेलं नाही. ते 1998 साली त्याची स्थापना झालेली आहे. 1998 साली स्थापना झालेली आहे आणि त्याचं यजमानपद यापूर्वी 17 देशांनी भूषवलेलं आहे. आपला 18वा नंबर आता लागलाय. लागलाय का नाही लागलाय? 18वा नंबर आपला आता लागलाय. पण आपल्याला असं काही भासवलं जातं की नरेंद्र मोदींच्या मुळेच हे G20 स्थापन झालं आणि मग जो येईल त्याला याव आव आव. मला काही कळतच नाही. जो येईल त्याला या आणि म्हणून ही पद्धत आहे. ही आता तुमच्या पुण्यामध्ये भी फिरली, रेल्वे फिरते काय ती मेट्रो ना, मेट्रोत ना, बरोबर आहे. त्याच्या भूमिपूजनाला पंतप्रधान आले, त्याच्या उद्घाटनाला पंतप्रधान आले, बरोबर आहे. सध्या वंदे भारत मोठी चर्चा सुरू आहे का नाही सुरू? ह्या वंदे भारतची चर्चा जशी काही सुरू आहे की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पहिली रेल्वे आपल्या नरेंद्र मोदींनीच आणली अशी चर्चा सुरू आहे. का रेल्वे त्यापूर्वी तुम्ही कधी बघितली नव्हती? काय झालं पश्चिम बंगालमध्ये? पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा अपघात झाला, 357 माणसं गेली. तिकडे पंतप्रधान फिरकले, पण नुसती नवीन रेल्वेचा डबा जरी जोडला तरी झेंडा लावायला पंतप्रधान असतात की नाही? अरे असतात की नाही? आणि म्हणून हे लोकांना सांगितलं पाहिजे. आता निवडणूक आहे, या निवडणुकीच्या तोंडावर आता अधिवेशन बोलावलं जाणार आहे. 18 ते 22 आणि गणपतीच्या सीझन मध्ये अधिवेशन बोलवलंय. अधिवेशन बोलवलंय, कशा करता बोलवलंय कोणतरी सांगू शकतील? आमचे पत्रकार मित्र सांगू शकतील? सांगा कशा करता अधिवेशन बोलवलंय? या देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष पूर्ण झाली. 75 वर्षामध्ये अशी शेकडो अधिवेशनं झाली, पण कुठल्याही अधिवेशनापूर्वी अधिवेशन कशा करता बोलवतात त्याची कार्यक्रम पत्रिका दिल्याशिवाय आज तागायत कधी अधिवेशन झालं नाही. मी जे सांगतोय, लोकशाही संपवायचा या ठिकाणी उद्योग सुरू आहे, अध्यक्ष राजवट आणायचा उद्योग सुरू आहे, घटना संपवायचा उद्योग सुरू आहे, संविधानाला आव्हान देण्याचा या ठिकाणी उद्योग सुरू आहे. याचं कारण सांगितलं की कुठल्याही पत्रिका हातामध्ये न देता मला वाटलं म्हणून मी अधिवेशन बोलवलं. असं अधिवेशन कधीही बोलवता येत नाही. यापूर्वी 2 वेळा अधिवेशन बोलवलं गेलंय. एकदा देशाला स्वातंत्र्य मिळून 25 वर्ष झाली तेव्हा त्याचा कार्यक्रम करण्याकरता, प्रोग्राम करण्याकरता. एकदा 75 वर्ष देशाच्या स्वातंत्र्याला झाली म्हणून तो सुवर्ण महोत्सव साजरा करण्याकरता बोलवला गेला. एकदा 1962 साली अधिवेशन बोलवलं गेलं. आपली हिंदुस्थान आणि चायना लढाई झाली त्यावेळेला बोलवलं गेलं. 30 जून 2017 रोजी स्पेशल अधिवेशन बोलवलं गेलं. जीएसटी करता सचिन भाऊ बोलवलं गेलं. याच्यापेक्षा स्पेशल अधिवेशन कधी बोलवलं गेलं नाही. वर्षातून 3 अधिवेशन रेग्युलर होतात, पण आज अधिवेशन कशा करता बोलवलंय त्याचा पत्ताच नाही. त्याचा पत्ताच नाही. 8 नोव्हेंबरला असेच अचानकपणे आले आणि सांगितलं आज रात्री 12 पासून नोटाबंदी. 23 मार्च 2020
आठवा तो दिवस, त्या दिवशी रात्री अचानकपणे असे देशाचे पंतप्रधान आले आणि कोरोनाच्या संकटामध्ये कशाचीही पूर्वतयारी न करता, लहान मुलाच्या दुधाची सुद्धा सोय न करता, परप्रांतीयांना बाहेर जाण्याकरता मुदत सुद्धा न देता, लोकांना घरी अन्न धान्य सुद्धा भरून ठेवण्याची त्या ठिकाणी सूचना न करता, 4 पैसे बँकेतून घरी काढून ठेवण्याकरता म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जाणीव करून न देता, जर कोण काम काजाला कार्याला कशाला आला असेल तर तुम्ही परत घरी जा आणि या 24 तासानंतर 48 तासानंतर मी संपूर्ण देश लॉकडाऊन करतो, अशी कुठलीही सूचना न देता 23 मार्च 2020 ला त्या ठिकाणी अचानकपणे देशाच्या पंतप्रधानांनी देश लॉकडाऊन करतोय म्हणून जाहीर केलं आणि कोरोनाच्या संकटामध्ये तुमचे किती हाल झाले माहित आहेत का? विसरलात? आठवण करा. पण त्यावेळेला या देशामध्ये एक संयमी, सुस्वभावी, शांत, आपल्या ध्येयापासून तसूभर न ढळणारा जो मुख्यमंत्री होता ते उद्धव बाळासाहेब ठाकरे होते, म्हणून त्यांनी महाराष्ट्राला बाहेर काढलं. उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी बाहेर काढलं. परप्रांतीयांना उपाशी मरू दिलं नाही. त्या ठिकाणी झुणका भाकर सुरू केली, शिवभोजन थाळी सुरू केली, लोकांना उपाशी राहू दिलं नाही. आठवा तो दिवस, त्या ठिकाणी सांगितलं होतं की आपल्याला त्या मुलांना लावण्याकरता ऑक्सिजन मिळत नव्हता म्हणून उत्तर प्रदेशामध्ये तडफडून 64 मुलं गेली. आपल्याकडे सुद्धा ती परिस्थिती आली होती. त्या उद्धव साहेबांनी सांगितलं आपण विमानातून गॅस आणू. त्यावेळेला चंद्रकांत दादांनी चेष्टा केली होती, पण शेवटी विमानातून सुद्धा गॅस उद्धव साहेबांनी एमटी टँकर नेले, नंतर असे जोडून आणले. उद्धव साहेबांनी जेव्हा सांगितलं होतं की माझ्या महाराष्ट्राला 12.5 कोटी डोस हे जर लागत असतील, ज्या तुमच्या पुण्यामध्ये सायरस पुनावालांनीच बनवलं, इथंच पुण्यातच बनवले, सिरमनी ते बनवले डोस, त्यावेळेला सांगितलं होतं की आम्हाला उद्धव साहेबांनी सांगितलं, आठवा तो दिवस, एक रकमी 12.5 कोटी डोसचे पैसे मोजतो, पण माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला मला जगवायचं आहे हे सांगण्याचं काम. आणि त्याच वेळेला बांगलादेशची निवडणूक सुरू होती, पश्चिम बंगालची निवडणूक होणार होती, म्हणून त्या ठिकाणी परदेशामध्ये अफगाणिस्तानपासून डोस त्या ठिकाणी दिले गेले, ती लस दिली गेली. अनेक किस्से सांगेन, वाजलेत बरेच, आणि म्हणून मी आता जास्त बोलण्याच्या ऐवजी एवढंच फक्त सांगतो की तुम्हाला चर्चा करायची आहे. तरुणांना नोकऱ्या मिळाल्या की नाही मिळाल्या? आज जे मराठा समाजाचं आरक्षण आहे त्याच्यावर खरं तर सुषमाताई बोलल्यात, पण सुषमाताई थोडीशी वस्तुस्थिती निराळी आहे. अशी वस्तुस्थिती नाही आहे. वस्तुस्थिती ही लक्षात घ्या की 2013-14 ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, आपण त्या सरकारमध्ये होतो सचिन भाऊ, त्यावेळेला नारायणराव राणेंच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली होती आणि त्या समितीनं मराठा समाजाला 16% आरक्षण आणि मुस्लिमांना 5% आरक्षण दिलेलं होतं. मराठा समाजाला 16% आणि ते आरक्षण लागू देखील झालं होतं. काही लोकांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या, काही विद्यार्थ्यांना, कारण आपण सरकारी नोकरी आणि शिक्षणाकरताच मागतोय, राजकारणाकरता मागतच नाही आहोत, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून काही विद्यार्थ्यांना परदेशामध्ये जाण्यापर्यंतचा त्या ठिकाणी त्या आरक्षणाचा फायदा झाला होता. बाबासाहेब 2014 साली तुम्हीच या देवेंद्र फडणवीसच्या फसव्या घोटाळ्यांना फसवून काय सांगितलं धनगर समाजाला की माझं सरकार आणा? सांगितलं की नाही सांगितलं? माझं सरकार आणा, पहिल्या कॅबिनेटला तुम्हाला आरक्षण देतो, बोलले की नाही बोलले? काय सांगितलं ओबीसी समाजाला की तुमची जनगणना करतो, तुमचं आरक्षण आणतो, माझं सरकार आणा? मराठा समाजाला सांगितलं हे तुम्हाला आघाडीचं सरकार काही देणार नाही, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार तुम्हाला काही मराठ्यांना आरक्षण देणार नाही. मग आमचे मराठे काही पिसाळले की ऐकतात काय? त्यांनी टाकला आम्हाला आडवं करून आणि आणला हा फॅन बेल्ट. आणलं आणि मग 2014 साली देवेंद्र फडणवीसचं सरकार असताना आपल्या आरक्षणाला स्टे मिळाला. लक्षात घ्या, हे खोटं सांगतात. उद्धव साहेबांनी आरक्षण थांबवलं. कोण आमच्याकडनं पाहिजे त्या प्रमाणामध्ये स्पष्टपणे सांगत नाहीत. उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये नाही तर 2018 साली देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाला स्टे मिळाला आहे. लक्षात घ्या, तो प्रसंग आठवा
ज्या वेळेला भाजपाचे मी 12 आमदार सस्पेंड केले होते का नाही केले होते? अख्ख्या महाराष्ट्रानं मला उचलून धरलं होतं, म्हणले यांचे आणखीन 25 करा. परत कधी संधी मिळेल तर करू काय? हा, त्या आरक्षणाबद्दल मी नारायण राणेंचं पण भाषण ऐकलंय. त्या आरक्षणाबद्दल मी चंद्रकांत दादा पाटलांचं नंतर त्याच्या प्रमुख झाले त्यांचंही भाषण ऐकलंय. त्या आरक्षणाबद्दल एकनाथराव शिंदेचं पण भाषण ऐकलंय आणि त्या आरक्षणाबद्दल अशोकराव चव्हाणांची पण मी भूमिका ऐकली आहे. काल त्या अशोकराव चव्हाणांबद्दल कोणीतरी वाईट बोललं. मी आज जाहीरपणे सांगतो, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये रेकॉर्ड आहे, महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पटलावर तो दस्तऐवज साबूत आहे की तिथं अशोकराव चव्हाणांनी ज्या अभ्यासपूर्णपणे ही भूमिका मांडली. पण दुर्दैवानं म्हणजे कोरोनाचं संकट असताना सुद्धा उद्धव साहेबांनी लक्ष घातलं होतं, पण दुर्दैवानं उद्धव साहेबांचं सरकार पाडलं गेलं. मी तुम्हाला आज सांगतो की त्यावेळेला सुद्धा तुम्ही आठवा की ओबीसीच्या आरक्षणाबद्दलच चर्चा होती आणि ओबीसीचं आरक्षण असण्याबद्दल भुजबळ साहेब बोलायला उभे राहिले आणि देवेंद्र फडणवीसांनी आता तेहीपणा केला. मला भुजबळ साहेबांना बसवावं लागलं नियमाच्या विरोधात जाऊन आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेला ओबीसीच्या आरक्षणाबद्दल भाषण केलं. इम्पेरिकल डाटा, ओबीसीचे काही लोक असले त्यांना कळेल इम्पेरिकल डाटा म्हणजे काय. तो मला आठवतो विषय. आणि त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय होता. एकनाथराव शिंदेनी तेव्हा मोडकं तोडकं वाचन केलं. आता ते कसं वाचन करतात ते तुम्हाला माहिती आहे, दाखवू काय? आणि म्हणून हे दोन्ही विषय त्या दिवशी होते, तारीख काढून बघा. हे दोन्ही विषय त्या दिवशी होते आणि ह्या ओबीसीला पण आरक्षण मिळवून द्यायचं नव्हतं, मराठ्यांचा पण आरक्षणाचा विषय या ठिकाणी होऊन द्यायचा नव्हता. म्हणून भाजपाने गोंधळ घातला. केबिनमध्ये ते मला मारायला आले, पण शेवटी मी पण काय पट्ट्या कमी आहे काय? लढायचं ना. आजही लढतोय का नाही लढतोय? आलो चेअरवर, सगळं सांगितलं, दिले 12 जणांना सस्पेंड करून गेले घरात. यायला हम तुम्हारे साथ हैं. हा तो विषय आहे.